सोनाली सोनाली बेलसरे. सोनाली आणि मी आम्ही दोघेही चंद्रपूरचे. बट एवढंच काय ते साम्य. स्कूल कॉलेज आमचं अगदी सगळं वेगळं होतं. सेम प्लेसचं असल्यामुळे की काय आमची इकडे लगेच ओळख झाली आणि मग त्याचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं. सोनाली अगदी साधी, सिंपल आणि डाऊन टू अर्थ मुलगी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तिने बेस्ट डान्स परफॉर्मन्सेस देऊन ती मिस फ्रेशर्स झाली. पण या गोष्टीचा तिने कधीही गर्व नाही केला. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा ही पण तिची एक स्पेशालिटी. हाच व्यवस्थितपणा तिच्या अभ्यासातही होता. ती जे करायची रेग्युलर आणि अगदी परफेक्ट करायची. त्याचमुळे की काय त्याची प्रचिती एक्झाम्समध्ये यायची. जेव्हा एक्झाम्सच्या आदल्या दिवशी आम्ही टेन्शनमध्ये रात्री लेटपर्यंत जागत अभ्यास करायचं, सोनाली मात्र इकडे 10-10:30 झाले की व्यवस्थित बुक बंद करणार, लाईट्स ऑफ करणार आणि झोपी जाणार. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. मॉर्निंगला देखील आपलं देवपूजा केल्याशिवाय ती रूम बाहेर नाही पडायची. सोनाली एक समजूतदार आणि सगळ्यांना मदत करणारी मुलगी. अगदी गोड आणि समंजस. तशी ती कमीच बोलते, पण जेव्हा बोलते तेव्हा अगदी मुद्देसूद. ती एक उत्तम श्रोता आहे. माझ्यासाठी तर मी बोलायचं आणि तिने ऐकायचं अशा आमच्या अनेक मैफिली चालायच्या. सोनाली सोबतचं नातं आमचं कधीच तिच्यापुरतं लिमिटेड राहिलं नाही. काका काकू, तिची बहीण, तिचे रिलेटिव्स या सगळ्यांसोबत आमचं एक गोड नातं निर्माण झालं होतं. त्याचमुळे की काय खूप साऱ्या मेमरीज आहेत. तिच्या घरी जाणे, तिच्या शेतावर जाणे, महालक्ष्म्यांना त्यांच्या काका काकूंकडे जाणं, अशा अनेक मेमरीज आमच्या सोनालीसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सोनाली, तू अशीच हसत राहा. लव्ह यू डिअर.